हॅपी बर्थडे माझी टकू. सकाळ खूप स्पेशल आहे कारण की आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, तिसरा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसासाठी मी आज केक बेक करणार आहे. आज तिचा बड्डेचा दिवस आहे, सो मी आज केक बेक करणार आहे आणि आज काय मेनू असणार आहे हे पण मी तुम्हाला दाखवेल. स्पेशल मेनू आहे एकदम, सो तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि नॉर्वेमध्ये आम्ही इथे बड्डे कसा सेलिब्रेट करतो सो ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवेल. सो माझा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. बाय. हा मी केक बेक केला आहे. आता मी ह्याला क्रीम केलं आणि मला असं वाटतं खूप छान झाला आहे तो. आता आपण कट केल्यानंतर कळेल की ॲक्च्युली कसा झाला. मी इथे क्रीम बनवते. आता इथे मी दूध घेतले मेजरमेंट करून आणि ही पावडर क्रीम आहे ती मिक्स करून बीट करेन म्हणजे ही आपली छानशी क्रीम तयार होईल. एक्स्ट्रा गव्हाचा भाग त्याचा पण कट करून घेऊया आणि बघू शकता तुम्ही इथे इतका छान केक बेक झालाय. सो तर आपण ह्याला 3 लेअरमध्ये कट करणार आहोत. हे पाणी वापरणार आहे शुगर सिरपच्या ऐवजी. केकला शुगर सिरपने आधी कोट करून घेऊयात आणि नंतर मग आपण बनवलेली क्रीम त्याच्यावरती लावूयात. सो कसा वाटतोय तुम्हाला व्हिडिओ माझा नक्की कमेंट्समध्ये सांगा. सगळी तयारी केलेली आहे. इथे क्रीम आहे आणि इथे मी पायनॅपलचे चंक्स घेतले. तेच ह्याचं बॉईल पाणी मी शुगर सिरप म्हणून यूज करणार आहे. हा ओरिजिनल पायनॅपलचा मी क्रश बनवला आहे घरच्या घरी, जेणेकरून केक अजून खूप टेस्टी आणि डिलिशियस होईल. सो लेट्स स्टार्ट. सो मी इथे थोडी बेसला क्रीम लावली जेणेकरून आपलं सो मी फर्स्टवाला जो कट केला आहे पार्ट वरचा तो आधी इथे मी ठेवून घेईल आणि टिश्यू पण इथे ठेवून. सो जैसा करू तर आपण इथे थोडंसं असं छानपैकी तुम्ही म्हणजे शुगर सिरप व्यवस्थित लावलं तर मग केक चांगला मॉइस्ट होतो आणि सॉफ्ट लागतो. असा सुकलेला लागत नाही, म्हणजे असं खाताना असा कोरडा लागत नाही. सो त्यामुळे हे व्यवस्थित ही प्रोसेस किंवा ही स्टेप व्यवस्थित केली पाहिजे. सो आता मी छानपैकी त्याला शुगर सिरप लावलेला आहे. आता मी इथे घेतली क्रीम जी की मी आता ही अशी लाव. ॲक्च्युली पायनॅपल क्रश बोलायचं होतं मला इथे, शुगर क्रश, जेणेकरून एकदम ओरिजिनल थोडेसे असे चंक्स टाकणार जेणेकरून मग ते छान लागणार खाताना. सो मी 1 ते 1.5 किलोचा मी केक बेक करते आणि हे कोटिंग करून घेऊ आपण. असं छानपैकी क्रीम लावून घेऊया सगळीकडे. आणि आपण घरी बनवतो त्यामुळे तो आपल्याला हवा तेवढी क्रीम आणि व्यवस्थित करून बनवू शकतो. ते मी असं ऊन खूप आहे बघताय तुम्ही, सकाळचे 7:30 झालेत आणि असं काहीसं ऊन आहे दुपारच्या उन्हासारखं. आता समर चालू आहे त्यामुळे मग लॉंग डे असतो आणि मी फर्स्ट टाइम एवढा मोठा केक, ओ माय गॉड, आय एम सो हॅपी की इथपर्यंत तरी मी व्यवस्थित करते. सो आणि ते छानपैकी क्रीम लावून घेतले. आता मी डिझाईन करते लास्ट, आणखी असं ऊन असल्यामुळे पण मी अशी पायपिंगने तिला आता डिझाईन करते. नाही आता शार्वीचं पण काहीतरी. हां, आणि अशा प्रकारे इथे आमची बड्डे आलेली आहे. शार्वी बघ
हॅपी बर्थडे केक. आई तुला हॅपी बर्थडे केक बनवते. ओ वाव. केकचा फायनल लुक असा काहीसा दिसत होता. आता मी मिसळसाठी रस्सा बनवते आणि इकडे गरम पाणी थोडंसं कोमट करण्यासाठी ठेवले, कारण की इथे पावाची तयारी चालू आहे. पाव पण आम्ही घरीच बनवणार आहोत. मिसळ पाव आजचा मेनू आहे. सो इथे मी रस्सा फोडणी देऊन आता उकळवते आणि 2 ठिकाणी ठेवलाय मी, कारण खूप लोक आहेत त्यामुळे तो सेट करून ठेवले. म्हणजे इथे मी पाव ओव्हनमध्ये ठेवण्यासाठी रेडी केले. सो हे ते आता आपण ओव्हनमध्ये प्रीहीट करायसाठी ओव्हन ठेवलंय आणि मग हे आपण छान छान पाव ओव्हनमध्ये ठेवूयात आणि मस्तपैकी नॉर्वेमध्ये इंडियासारखे पाव कसे होतात ते तुम्हाला दाखवेल. ते झाल्यानंतर आपले घरी बनवलेले मुंबई स्टाईल पाव, लादी पाव लादी बनवलेली आहे आपण घरी. स्पेशल मिसळ पावसाठी घरी पाव बनवलेत मी आणि ते तुम्ही बघू शकता. असं दाखव जरा जवळ की किती छान झालेत ते एकदम, आणि एकदम सॉफ्ट झालेत आणि कलर पण एकदम आपल्या पावासारखाच आलाय ना. हो, मिळतात तसे. नॉर्वेमध्ये बनवणार आहे मी मिसळ पाव. इथे मी रगडा पॅटीसची टिक्की फ्राय करत होती साईड बाय साईड. आणि इथे अशी मी तयारी करून ठेवले. फरसाण, मटकी, बटाट्याची भाजी, इकडे पाव आहेत याचे झाकून ठेवलेत. लिंबू, कांदा, टॅमॅटो आणि इकडे चटण्या ठेवल्या. आंबट गोड चटणी आणि पुदिनाची चटणी अशी तयारी केलेली आहे मी. डेकोरेशन केलेलं आहे शार्वीच्या बर्थडेसाठी सुंदर असं. बर्थडेचं डेकोरेशन केलंय शार्वीचं आणि शार्वी बघा किती गोड दिसते आमची. ये शार्वी टर्न अराउंड, असे गोल गोल फिरा. ये तुझे फुल लुक दाखव बाबा, फुल लुक दाखव जवळ येऊन. असे तिला दाखव तुझे शूज. वाव, सो प्रिटी. आणि हे असं काहीसं आम्ही डेकोरेशन केलंय तिच्या बर्थडे साठी आणि आम्ही असं मस्त रेडी झालोय. कसं आहे कसं आहे कसं आहे काय एक नंबर झणझणीत झणझणीत भाऊ असं कर. एक नंबर एक नंबर एक नंबर. छान छान खूप मस्त एक नंबर. सगळ्यांना मिसळ आवडलेली आहे. एडिट केली जाईल. हा इकडे बघा सर्व. शार्वी थँक्यू बोल. थँक्यू थँक्यू. हायफाय दे त्याला. हायफाय. ये मोठं गिफ्ट. इकडे बघ भाऊ, इकडे बघ. एडिट करायला लागेल. थँक्यू. ओ शार्वी थँक्यू. इकडे इकडे हे गिफ्ट ओपन चाललंय इथे. गट्टू ओपन करतोय गिफ्ट. छान मदत करते. शार्वी काय ग? वा काय ग? वा काय ग? वाव सरप्राईज. सर्वी बाय बाय कर. बाय बाय. हो, आता मेन गिफ्ट आहे. अय्यो कसलं भारी आहे. युनिकॉर्न आहे. कसं परत 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 एकदा.
हॅपी बर्थडे डिअर माही, हॅपी बर्थडे टू यू. तुला केक आवडत नाही ना म्हणून बाहेर बस. तुला नाही आवडत ना? कसे